हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 4 सप्टेंबर 2021 द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करू. 4 सप्टेंबर 2021 द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. आपली जी पहिली न्यूज आहे ना ती एडिबल ऑइलशी रिलेटेड आहे, खाद्यतेलाशी रिलेटेड आहे. आणि खाद्यतेलाच्या रिटेल प्राइसेस ज्या आहेत ना, त्याला किरकोळ किमती आपण मराठीमध्ये म्हणू शकतो, त्या या वर्षामध्ये गेल्या वर्षाच्या कंपॅरिझनमध्ये खूप प्रमाणात वाढलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि त्याच्यावरती फूड सेक्रेटरीने हे सांगितलं आहे की डिसेंबरपर्यंत त्या प्राइसेस ज्या आहे त्या नॉर्मल लेवलला येतील, जशा ॲव्हरेज आहेत त्या लेवलला येतील असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं आहे. मग आता गेल्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये यावर्षी जर बघितलं आपण तर 48% जवळजवळ त्या प्राईस वाढलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि त्याच्यावरच मग फूड सेक्रेटरीने सांगितलं आहे, गव्हर्नमेंट ऑफिशियल्सने सांगितलं आहे की त्या प्राइसेस डिसेंबरपर्यंत नॉर्मलला येतील हे सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळते. या चार्टमध्ये सनफ्लॉवर दिलं आहे, सोया ऑइल दिलं आहे, वनस्पती ऑइल दिले, पाल्म ऑइल आहे, मस्टर्ड ऑइल आहे, ग्राउंडनट ऑइल आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यतेलं दिलेले आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत आणि त्याच्या किमती इथं दिलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात आणि त्या कशा प्रमाणात वाढलेल्या आहे हे सुद्धा आपण या चार्टच्या माध्यमातून समजू शकतो. कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये चेंज झालेलं आहे प्राइसेसमध्ये ते आपण या चार्टमध्ये समजून घेऊ शकतो आहे. ते यांनी या चार्टच्याद्वारे समजावण्याचा प्रयत्न केला आहे. मग आता इथं पहिला तर गोष्ट ऑइलविषयी इथं बोललं गेलं, विशेष करून एडिबल ऑइलविषयी, खाद्यतेलाविषयी इथं बोललं गेलं. मग आपल्या इंडियामध्ये ज्या उत्पादित केले जातात ऑइल ते कोणकोणते महत्त्वाचे ऑइल आहेत आणि त्याच्यामध्ये आपण एक्सपोर्ट करतो किंवा इम्पोर्ट करतो असे एडिबल्स ऑइल कोणकोणते आहेत त्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. बरोबर आहे. हा पहिला की पॉईंट आपला. दुसरा की पॉईंट काय तर याच्या प्राईसविषयी बोलले गेले, किमतीविषयी बोलले गेले. मग आता इकॉनॉमीमध्ये आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये असे कोणते घटक आहेत की ते उत्पादनाच्या किमतीवर इफेक्ट करतात. मग त्याच्यामध्ये डिमांड सप्लायची कन्सेप्ट ज्या आहेत, अशा बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत ना त्या कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या न्यूजमधून या प्रकारचे 2 की पॉईंट आपण घेऊ शकतोय, ते मी तुम्हाला आता सांगण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे अफगाणिस्तानशी रिलेटेड. आणि अफगाणिस्तानमध्ये विशेष करून मुल्ला बरादर ही पर्सनॅलिटी आहे, ती आता अफगाणिस्तानचं नवीन तालिबान गव्हर्नमेंट आहे ना त्याला हेड करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळेल असं सोर्सनी सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. या न्यूजमध्ये हे सांगितले की ही शक्यता आहे की मुल्ला बरादर जो तालिबानचा को फाउंडर आहे, एक संस्थापक सदस्य आहे, तो पुढच्या कालावधीमध्ये तालिबान गव्हर्नमेंटचा हेड असेल, तो मुख्य तालिबान गव्हर्नमेंटचा असेल. म्हणजे जसे आपल्या भारतामध्ये प्रधानमंत्री असतो, राष्ट्रपती असतात, तशा पोस्टवरती आता तिथं आपल्याला हा मुल्ला बरादर बसलेला पाहाव्यास मिळेल. आणि त्याच्याबरोबर आणखी लिडरचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. मुल्ला याकूब आहे, अब्बास स्नातेक झाई आहे, अशा प्रकारचे महत्त्वाचे मेंबर्स आहेत. ते को फाउंडर तरी आहेत तालिबानचे किंवा को फाउंडरची ही मुलं तर असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामध्ये विशेष करून अफगाणिस्तानमध्ये नवीन तालिबान गव्हर्नमेंट जे आलं आहे ना त्याच्याविषयी याच्यामध्ये बोलले गेले. त्यामुळं अफगाणिस्तानची एक ब्रीफ हिस्ट्री आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती ऑलरेडी एक एडिटोरियल आलं होतं, ते डिस्कस करणारं वेगळं व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. ते करंट बेस्ड इश्यूमध्ये मी ते व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या प्लेलिस्टमध्ये, आणि त्या प्लेलिस्टची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ते डिटेलमध्ये बघून घ्या, व्यवस्थितरित्या बघून घ्या, म्हणजे तुम्हाला टोटल त्याची हिस्ट्री काय आहे हे समजून घेता येईल. हा पहिला की पॉईंट झाला आपला. दुसरा की पॉईंट काय तर अफगाणिस्तानचं आणि इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. अफगाणिस्तान वर्सेस इंडिया रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे आणि आतापर्यंत कशा पद्धतीचं इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून ते महत्त्वाचं होतं, आतापर्यंत कशा पद्धतीचं अफगाणिस्तान इंडिया रिलेशनशिप होतं आणि आता तालिबानची गव्हर्नमेंट आल्यानंतर कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये बदल होतील अशी शक्यता आहे. हे सुद्धा तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन दोघांमधलं काय आहे हे बघितल्याशिवाय समजणार नाही. त्यामुळं इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून सुद्धा त्याचा अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. हा दुसरा की पॉईंट आपला झाला. आणि तिसरा की पॉईंट आहे तो रोज जसं आपण बघतोय तसं लोकेशन अफगाणिस्तानचं कशा पद्धतीचं आहे हे लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. मग ते आपण लोकेशन बघण्याचा इथंच आता प्रयत्न करूयात. इथं आपण अफगाणिस्तानचं लोकेशन बघू शकतो या ठिकाणी.
आणि शेजारील कंट्रींचा विचार केला तर पहिल्यांदा आपण अफगाणिस्तानचं लोकेशन इंडियापासून या दिशेला पाहाव्यास मिळतो, इथं आपला इंडिया पाहाव्यास मिळतो आहे. बाकी शेजारील कंट्री बघितलं तर त्याच्यामध्ये पाकिस्तान आहे, इकडे चायना पाहाव्यास मिळतो आहे, इकडं ताजिकिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, तुर्कमेनिस्तान आहे, इराण आहे. या महत्त्वाच्या अफगाणिस्तानच्या शेजारील कंट्रीज मानल्या जातात. इथं मॅपवरती आपण बघू शकतोय. आणि इतर जॉग्राफिकल टॉपोग्राफी बघितली तर इथं कॅस्पियन सी आहे, इकडं ब्लॅक सी आहे, इकडं मेडिटरेनियन सीचा एरिया आपल्याला पाहाव्यास मिळतो आहे. त्यानंतर इकडं तैरानियन सी आहे. इथं जर बघितलं तर इथं रेड सी आहे, पर्शियन गुल्फ आहे, इथं गुल्फ ऑफ ओमानचा एरिया मानला जातो. हा आहे गुल्फ ऑफ ॲडन आणि इकडं अरेबियन सी मानला जातो. आणि ह्या ज्या कंट्रीज आहेत त्या अरेबियन कंट्रीज असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. हे आपण प्रयत्न केला की अफगाणिस्तानचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे हे बघण्याचा. पुढची न्यूज आहे हायकोर्ट जजेस नियुक्तीविषयीची न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि सुप्रीम कोर्ट कॉलेजियमनं 68 नावं जाहीर केलेली आहेत. 68 नावं त्याच्यासाठी असतील हायकोर्टाच्या जजेसच्या अपॉइंटमेंटमध्ये. म्हणजे जवळजवळ आता इथून पुढं वेगवेगळ्या हायकोर्टामध्ये 68 वेकन्सीज भरल्या जातील, विशेष करून जजेस लेवलच्या पोस्टच्या. हे याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि हे जे कॉलेजियम आहे ते आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया NV रामन्ना यांच्या हेडच्या अंतर्गत ही कॉलेजियमनं जे आहे ते अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो आहे, अशा प्रकारचं डिसिजन घेतलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं आहे. आणि आता सुप्रीम कोर्टाच्या वॅकन्सीवरून खूप मोठा नाराजी व्यक्त केली जात होती. चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडून सुद्धा वारंवार त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली होती की गव्हर्नमेंट अशा पद्धतीनं त्याच्यावरती कोणताही सकारात्मक निर्णय लवकरात लवकर घेत नाही आहे, त्यामुळं खूप वॅकन्सीज पेंडिंगला पडलेल्या आहेत. आणि ही आत्ताचीच परिस्थिती नाही आहे, ही 2016पासूनची परिस्थिती आपल्याला पाहाव्यास मिळते, इवन त्याच्या अगोदरपासूनची. कारण 2016मध्ये ठाकूर जे त्यावेळेसचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते त्यांनीसुद्धा त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली होती. आणि एका स्पीचमध्ये ते इव्हन आपल्याला इमोशनल झालेले पाहाव्यास मिळालेले होते, रडलेले सुद्धा पाहाव्यास मिळालेले होते. त्यामुळं अशा प्रकारच्या वॅकन्सीज आपल्याला भरणं गरजेचं आहे. जर ह्या वॅकन्सीज भरल्या गेल्या नाहीत तर आपण वेळेवर लोकांना न्याय डिलिव्हर करू शकत नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला तर जस्टिस डिले इज मीन्स जस्टिस डिनाय. म्हणजे वेळेवर जर आपण न्याय देऊ शकत नसेल तर आपण त्यांना न्याय देण्यासाठी नाकारतोय, न्याय देण्यामध्ये असक्षम ठरतोय, असा सुद्धा त्याचा अर्थ होत असतो. त्यामुळं याच्यावरती लवकरात लवकर डिसिजन होणं गरजेचं होतं. आणि ते आता कॉलेजियमनं डिसिजन घेतलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. जवळजवळ 68 लोकांचं रिकमेंडेशन हायकोर्ट जजेसच्या नियुक्तीसाठी त्यांनी केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आता इथून पुढं काय काय त्याच्यामध्ये हालचाली होत आहेत, किती लवकरात लवकर अपॉइंटमेंट केली जाते हे बघण्यासारखं असेल. तर याच्यामधून की पॉईंट काय घ्यायचं आपल्याला, तर पहिला की पॉईंट काय तर कॉलेजियमचा उल्लेख आला आहे. मग कॉलेजियमचे मेंबर कोण कोण असतात, त्याचा क्रायटेरिया काय, याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे आपल्याला. त्यानंतर दुसरा की पॉईंट चीफ जस्टिस ऑफ इंडियाविषयी सांगितलं. मग चीफ जस्टिस ऑफ इंडियाची नियुक्ती कशा पद्धतीने होते, त्याचा क्रायटेरिया काय आहे, एज लिमिट काय आहे, किंवा सर्वच काय कॅटेगरी त्या व्यक्तीची काय असते याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि तिसरा की पॉईंट काय तर हायकोर्टचे जजेस असू द्या, लोअर कोर्टचे जजेस असू द्या किंवा सुप्रीम कोर्टचे जजेस असू द्या, यांची नियुक्ती करण्यासाठी क्रायटेरिया कशा पद्धतीचा आहे, कोण त्यांची नियुक्ती करत असतं, ही सर्व इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. एवढे की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतोय. पुढची न्यूज आहे ती सायंटिफिक इन्फॉर्मेशनच्या दृष्टीतून खूप महत्त्वाची आहे, विशेष करून राजस्थानशी रिलेटेड आहे, थार डेझर्टशी रिलेटेड आहे, थार वाळवंट जे आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि तिथं जे तज्ज्ञ आहेत त्यांना डायनासोर्सचे पावलाचे ठसे सापडलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि ते जे पावलाचे ठसे आहेत ते जवळजवळ 200 मिलियन इयर्स ओल्ड आहेत असं आपण म्हटलं गेलं त्याच्यामध्ये. म्हणजे 200 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या पिरियडमधले ते असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते, असं त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. विशेष करून 3 डायनासोरच्या प्रजाती आहेत ना, त्यांचे हे ठसे सापडलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. विशेष करून थार डेझर्ट, राजस्थान, जैसलमेर डिस्ट्रिक्टमध्ये हे सापडलेले आढळलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि यांचा जो इरा आहे ना, यांचा जो पिरियड आहे, कालखंड आहे, तो मेसोझोइक इरा मानला जातोय, मेसोझोइक पिरियड मानला जात असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. मग आता लाईन टू लाईन इन्फॉर्मेशन याची बघणं गरजेचं आहे आपल्याला. द फुटप्रिंट मेड इन द सेडिमेंट ऑर सिल्ट ऑफ द सी शोअर लॅटर बिकम द परमनंटली स्टोन लाईक. म्हणजे पहिल्यांदा जे डेझर्ट आहे ना, जर 200 दशलक्ष वर्षांपूर्वीचा पिरियड आपण बघितला तर त्यावेळेस जे डेझर्टचा आत्ताचा एरिया आहे तो खाली असलेला
मानला जातो आहे. त्यामुळं त्यावेळेस तिथं चिखलासारखी परिस्थिती होती, तिथं जे सिल्ट होतं अशा प्रकारची परिस्थिती होती. त्यामुळं तिथं जे ठसे आहेत ते उमटले गेले आणि त्यानंतर जे ठसे आहेत ना त्या चिखलाचं रूपांतर डायरेक्ट दगडामध्ये झाल्यामुळं, दगडासारख्या सॉलिड कंटेंटमध्ये झाल्यामुळं ते ठसे आपल्याला आत्ता तसेच तसे आढळलेले पाहाव्यास मिळतात. मग ह्या विशेष करून 3 प्रजातींची नावं सायंटिफिक काय आहेत, तर ती नावं आहेत एब्रॉन्टेस CF गिगॅन्टस हे एका प्रजातीचं पहिलं नाव आहे. त्यानंतर एब्रॉन्टस ग्लेनरोसेन्सिस एब्रॉन्टस ग्लेनरोसेन्सिस हे दुसऱ्या प्रजातीचं नाव आहे. आणि तिसऱ्या प्रजातीचं नाव आपल्याला ग्रॅलेटर टेनिस हे नाव आपल्याला पाहाव्यास मिळते. ग्रॅलेटर टेनिस हे नाव पाहाव्यास मिळते. सायंटिफिक नावं असल्यामुळं उच्चाराला खूप जड जात आहेत, परंतु हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यावरती डायरेक्ट प्रीला सायन्सच्या दृष्टीतून क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळं ही नावं खूप महत्त्वाची आहेत. त्यामुळं ही लक्षात आपल्या असणं गरजेचं आहे. वारंवार उच्चार केल्यानंतर ही सोप्या पद्धतीने लक्षात राहण्यास मदत होईल, त्यात काही विशेष नाही आहे. आणि विशेष करून यांचे जे पावलाचे ठसे आहेत ते 5.5 सेंटीमीटरचे असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात असं इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलेलं आहे. आणि ऑल ज्या आहेत या टोटल प्रजातीच्या 3 प्रकारच्या आपण बघितल्या त्या कार्निव्हियर्स आहेत. आता प्रजाती प्राण्यांमध्ये 2 प्रकार असतात. एक कार्निव्हियर्स, विशेष करून 2 प्रकार असतात. एक कार्निव्हियरस, दुसरा हार्बिव्हियरस असतो. हे जे आहेत ते कार्निव्हियरस आहेत, म्हणजे मांसभक्षी आहेत, हे म्हणजे मांसाहारी आहेत हे. आणि दुसरा हार्बिव्हियरस म्हणजे शाकाहारी असतात. आणि काही प्रजाती अशा असतात त्या कार्निव्हियरस पण असतात आणि हार्बिव्हियरस पण असतात, म्हणजे मांसाहार पण करतात आणि शाकाहार पण करतात, जसं की मानव प्राणी आहे. असं याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. म्हणजे या 3 प्रजाती आहेत त्या कार्निव्हियरस आहेत, म्हणजे मांसाहारी असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि याच्यामध्ये यांचं जर वेट त्यावेळेसचा अंदाज लावायचा झाला तर आत्ता ह्युमन बॉडीचं जे नॉर्मल वेट असतं ना तशा प्रकारचं वेट यांचं असेल असा अंदाज तज्ज्ञांकडून लावला जात असताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजते याच्यामध्ये की पॉईंट काय तर आपल्याला मेसोझोइक इरा काय होता हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्युरॅसिक पिरियडचा उल्लेख केला, मग तो पिरियड काय आहे, त्याचा कालखंड काय आहे, त्याचं महत्त्व काय, याचा सुद्धा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं करून या 3 प्रजातींची जी नावं आहेत जी उच्चारासाठी आपल्याला अवघड जातात वगैरे ती नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, एब्रॉन्टस CF गिगॅन्टस हे पहिलं नाव आहे. त्यानंतर एब्रॉन्टस ग्लेनरोसेन्सिस हे दुसरं नाव आहे. त्यानंतर ग्रॅलेटर टेनिस हे तिसरं नाव आहे. या 3 प्रकारच्या प्रजाती आहेत त्या आपल्याला लक्षात कशाही पद्धतीनं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. समजते, एवढे की पॉईंट या न्यूजमधून आपल्याला मिळू शकतात. पुढची न्यूज आहे ती वेस्ट बेंगॉलचे जे पिटिशन आहे त्याच्याबद्दलची न्यूज आहे. वेस्ट बेंगॉलनं DGP डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांची नियुक्ती विषयी सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली होती, परंतु ते पिटिशनमध्ये सुनावणी करण्यामध्ये सुप्रीम कोर्टानं नकार दर्शवला. ती पिटिशन रिजेक्ट केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. विशेष करून ती पिटिशन कशाबद्दलची होती तर DGPची नियुक्ती जी होते ना त्याच्याबद्दल ती पिटिशन होती. आणि त्याच्यामध्ये UPSCला जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार म्हणजे फेडरल स्ट्रक्चरचं, म्हणजे आपल्या संघराज्य पद्धतीचं हनन आहे, संघराज्य पद्धतीला आपण डिस्करेज करतोय असं त्या पिटिशनमध्ये इनडायरेक्टली वेस्ट बेंगॉल गव्हर्नमेंटला सांगायचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. म्हणजे DGP अपॉइंटमेंटची जी अथॉरिटी आहे ती खरं तर सेंट्रल बॉडीला UPSCला नसून ती स्टेट गव्हर्नमेंटला द्यायला पाहिजे असं कुठंतरी इनडायरेक्टली त्यांची मागणी असलेली वेस्ट बेंगॉलची आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे पोलीस हा सब्जेक्ट आहे तो स्टेट लिस्टमध्ये आहे, तरीसुद्धा तुम्ही सेंट्रल बॉडीला त्याच्या नियुक्तीविषयीचा अधिकार देत आहात, याला विरोध दर्शवताना वेस्ट बेंगॉल पाहाव्यास मिळते. असं आपल्याला या पिटिशनमध्ये पाहाव्यास म्हणजे आपण तशा पद्धतीनं त्याचा कन्क्लुजन काढू शकतो. मग आता याच्यामध्ये विशेष करून सेंट्रल बॉडीचा म्हणजे UPSCचा उल्लेख आलेला आहे. UPSC ही खरं तर घटनात्मक बॉडी मानली जाते. मग विशेष करून बॉडीचे अनेक प्रकार असतात. घटनात्मक कॉन्स्टिट्युशनल बॉडी असते, स्टॅच्युटरी बॉडी असते. मग स्टॅच्युटरी बॉडी कोणकोणत्या आहेत आणि कॉन्स्टिट्युशनल बॉडी कोणकोणत्या आहेत, आणि स्टॅच्युटरी बॉडी कोणत्या बॉडीला स्टॅच्युटरी बॉडी म्हणायचं आणि कोणत्या बॉडीला कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणायचं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पॉलिटीच्या दृष्टीतून हा पॉईंट खूप महत्त्वाचा होतो. हा पहिला की पॉईंट आपला असू शकतो या न्यूजच्या अंतर्गत. दुसरा की पॉईंट काय आहे तर आता याच्यामध्ये स्टेट लिस्टचा उल्लेख आलेला आहे. मग आता
लिस्ट कोणकोणत्या प्रकारच्या आहेत घटनेमध्ये, तर 3 प्रकारच्या लिस्ट आहेत. एक स्टेट लिस्ट आहे, दुसरी सेंट्रल लिस्ट आहे आणि तिसरी कन्करंट लिस्ट आहे. मग आता या 3 प्रकारच्या स्टेट लिस्टला राज्यसूची म्हणतो, सेंट्रल लिस्टला केंद्र सूची म्हणतो आपण आणि कन्करंट लिस्टला समवर्ती सूची आपण मराठीमध्ये म्हणतो. त्यामुळे या 3 प्रकारच्या लिस्टमध्ये किती किती सब्जेक्ट आहेत, महत्त्वाचे कोणकोणते सब्जेक्ट त्याच्यामध्ये विषय दिलेले आहेत, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते तुम्हाला? हे 2 की पॉईंट महत्त्वाचे करून आपण याच्यातून घेऊ शकतो आणि पॉलिटीच्या दृष्टीतून ही न्यूज आपल्याला महत्त्वाची असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये आहे. पुढची न्यूज आहे आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याविषयी. त्यांनी स्पीचमध्ये बोलत असताना हे सांगितले की रशियाची आणि इंडियाची जी फ्रेंडशिप आहे, मैत्री आहे, ती खरं समयीनुसार खरं तर उपयोगाला आलेली आहे आणि खरी उतरलेली आहे, असं त्यांचं मत त्यांनी मांडलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. म्हणजे आपला जो मित्र आहे रशिया, हा कायम वेळेवर आपल्याला मदत करत आलेला आहे. याच्यामध्ये यांनी एक्झाम्पल आता कोविड-19च्या पिरियडमध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये वॅक्सिनचा पुरवठा करण्यासाठी रशिया ही पहिली कंट्री होती आणि खूप पुढाकार घेऊन त्यांनी इंडियाला वॅक्सिन पाठवलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. वॅक्सिनमध्ये इंडियाची रशियासोबत चांगल्या पद्धतीनं डील झालेली आपल्याला पाहाव्यास मिळाले. त्याचासुद्धा उल्लेख यांनी इथं केलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला आहे. त्याचबरोबर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये सुद्धा रशिया आणि इंडियाची मतं जुळलेली आपल्याला पाहाव्यास मिळाले होते. रशियानं इंडियाला पाठिंबा अनेक आयडियाजमध्ये दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला होता. त्याचासुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. आणि ते सांगत असताना त्यांनी संगम या शब्दाचा सुद्धा उल्लेख केला आहे. संगम म्हणजे 2 नद्यांचं मिलन आहे, त्याला आपण संगम असं म्हणतो. हे सुद्धा या न्यूजमध्ये अधोरेखित करून सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यामधून की पॉईंट पहिला आहे, इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडिया आणि रशियाचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आपला होऊ शकतो. दुसरा की पॉईंट आपला काय आहे, तर दुसरा की पॉईंट आपला संगमचा इथं उल्लेख आलेला आहे. मग संगम विषयी म्हणजे 2 नद्यांचा संगम म्हटलं तर आता मोठा संगम बांगलादेशमध्ये आपण बघितला तर गंगा आणि ब्रह्मपुत्राचा इथं कालच सांगितलं तुम्हाला. मग त्या संगमविषयी सुद्धा आपण अभ्यास करून जॉग्राफीच्या दृष्टीतून महत्त्वाचं होतं की गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा संगम असू द्या किंवा इतर महत्त्वाच्या नद्या आहेत त्यांचा संगम असू द्या, तो खरं तर बघून ठेवणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. बरोबर आहे. आणि तिसरा की पॉईंट आपला काय, तर युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. ढोबळमानानं सांगायचं झालं तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल ही युनायटेड नेशनचीच एक संस्था आहे आणि युनायटेड नेशनची स्थापना कशासाठी झाली तर राष्ट्रांमध्ये सहकार्य आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी युनायटेड नेशनची स्थापना झालेली आहे. पीस डेव्हलप करण्यासाठी युनायटेड नेशनची स्थापना झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच युनायटेड नेशननं युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची स्थापना केली गेली. त्याचा उद्देश काय आहे तर राष्ट्रांमध्ये सिक्युरिटी डेव्हलप करणं म्हणजे सुरक्षितता डेव्हलप करणं, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये कॉपरेशन आणि शांतता डेव्हलप करणं, पीस डेव्हलप करणं, हे याचा युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा उल्लेख असलेला आपल्याला याचा उद्देश असलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यामध्ये बाकी इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून आपण जाऊन बघायला पाहिजे की कधी स्थापना झाली, त्याची डेट काय वगैरे वगैरे. समजते तुम्हाला? एवढे की पॉईंट आपण या न्यूजच्या अंतर्गत घेऊ शकतोय. पुढची न्यूज आहे ती आर्मीशी रिलेटेड असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि विशेष करून लद्दाखमध्ये आर्मीनं वेगवेगळ्या एक्सरसाइज कंडक्ट केलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. वेगवेगळे जे वेपन्स आहेत ते टेस्ट केलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि लद्दाखमधली सिच्युएशन विशेष करून लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल ज्याला LAC आपण म्हणतो, त्या LACवरती दोन्ही बाजूला चायना आणि इंडिया स्टँड ऑफवरती आहे वेगवेगळे आर्मर्स आपलं घेऊन आणि त्याच्या वारंवार दोन्ही कंट्री टेस्ट करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याच्यामध्ये मग आता इंडियाच्या आर्मीनं टेस्ट केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. एक्सरसाइज वेगवेगळ्या कंडक्ट केलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग याच्यामध्ये आपल्याला काय माहिती पाहिजे, पहिला की पॉईंट आपल्याला LAC लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल माहिती पाहिजे आणि तो जो मॅप आहे लद्दाखचा तो आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. मग तो आपण मॅप बघण्याचा प्रयत्न करू इंटरनेटच्या माध्यमातून. इथं आपण या मॅपच्या माध्यमातून बघू शकतोय की कशा पद्धतीनं त्याचं लोकेशन आहे. ही जी लाईन आहे त्याला आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणतो, LACचा एरिया याला आपण म्हणतो. आणि हा जो एरिया आहे या साईडचा
तो आहे अक्साई चीनचा एरिया, म्हणजे हा आहे इंडियाचा, परंतु त्याच्यावरती कब्जा चीननं केलेला आहे. आणि याच लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलविषयी या न्यूजमध्ये बोललं गेलं की याच लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलच्या दोन्ही बाजूला दोन्ही इंडियाची आर्मी आणि चायनाची आर्मी वारंवार स्टँड ऑफवरती असते. वारंवार याच लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलच्या वेगवेगळ्या स्पॉट्सवरून दोघांमध्ये क्लॅशसुद्धा वारंवार होत असतात. हे आपल्याला या न्यूजमध्ये सांगितलं आहे. त्यामुळं आपल्याला खरं तर हा मॅप खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर हा जो एरिया आपण बघतोय तो आहे सियाचिन ग्लॅशियरचा एरिया. याच्यावरती सुद्धा चायनाचा कब्जा असलेला पाहावयास मिळतोय. इकडं ही जी लाईन आपल्याला पाहावयास मिळते ती आहे लाईन ऑफ कंट्रोल, LOC आपण त्याला म्हणतो. आणि या LOCच्या नॉर्थ साईडचा एरिया जो आहे तो पाकिस्तान व्याप्त काश्मीर आहे. तो आहे तर भारताचा, परंतु त्याच्यावरती कब्जा पाकिस्ताननं करून ठेवलेला आपल्याला पाहावयास मिळतोय. आणि बाकी हा राहिलेला जो एरिया आहे या साईडचा तो एरिया इंडियाचा एरिया असलेला पाहावयास मिळतो, म्हणजे त्याच्यावरती इंडियाचा टोटल अधिकार असलेला आपल्याला पाहावयास मिळतोय. समजतंय तुम्हाला? आणि यावरून मग आता LOC वरून पाकिस्तान आणि इंडियामध्ये वारंवार क्लॅश असतात आणि LAC वरून लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरून इंडिया आणि चायनामध्ये वारंवार क्लॅश असलेला आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळं हा मॅप टोटल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळं हा मॅप तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला या इमेजच्याद्वारे, इंटरनेटच्याद्वारे. पुढची न्यूज आहे विशेष करून ब्राह्मणी रिव्हरविषयी, म्हणजे ओडिसाशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि ब्राह्मणी रिव्हरमधल्या गोड्या पाण्याचा कंटेंट कमी होत आहे, गोडं पाणी त्याच्यातलं कमी होत आहे. आणि ते जे गोडं पाणी आहे ते कमी का होत आहे आणि खारं पाणी त्याच्यामध्ये का वाढत आहे, तर ते जे पाण्याचा फ्लो आहे तो इंडस्ट्रीयल सेक्टरसाठी खूप मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंटकडून ॲलोकेट केला गेला आहे, अलाव केला गेला आहे. त्यामुळं गोडं पाणी इंडस्ट्रीयल सेक्टर मोठ्या प्रमाणात वापरतं. त्यामुळं त्या रिव्हरमधल्या खाऱ्या पाण्याचं म्हणजे समुद्राच्या पाण्याचं प्रमाण जे आहे ना ते वाढलेलं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. समजते? आणि ओडिसा ही किनारपट्टी वरचं राज्य असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं, किनारपट्टी लाभलेलं राज्य असलेलं पाहावयास मिळतं. जर गोड्या पाण्याचा फ्लो त्या ब्राह्मणी रिव्हरमधला कमी झाला तर ऑब्वियस आहे समुद्राला ज्यावेळेस ती जाऊन मिळते ना त्यावेळेस जो गोडा पाण्याचा कंटेंट आहे आणि समुद्राचा खाऱ्या पाण्याचा कंटेंट आहे तो जर फ्लो रिव्हरचा चांगला असेल तर तो खाऱ्या पाण्याचा कंटेंट जास्त रिव्हरमध्ये मिसळणार नाही, जास्त रिव्हरमध्ये इन्व्हॉल्व होणार नाही. परंतु जर रिव्हरचा फ्लो कमी झाला, त्याची शक्ती कमी झाली तर ते समुद्रातलं जे खारं पाणी आहे ते रिव्हरमध्ये येऊ शकतं. आणि त्याच्यामुळे विशेष करून धोका जो आहे तो मँग्रोव्ह फॉरेस्टला होऊ शकतो, मँग्रोव्ह वनस्पतींना होऊ शकतो, असं इन्व्हॉर्मेंट म्हणजे पर्यावरणवादी जे आहेत त्यांनी सांगितलं आपल्याला पाहावयास मिळतं. वाईल्डलाईफ सोसायटी ऑफ ओरिसा जे आहे त्यांनीसुद्धा हा कन्सर्न दिलेला आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे विशेष करून या खाऱ्या पाण्याचं प्रमाण वाढणं हे कशासाठी धोक्याचं आहे तर मँग्रोव्ह फॉरेस्टसाठी धोक्याचं आहे, मँग्रोव्ह वनस्पतीसाठी धोक्याचं आहे असं या न्यूजमध्ये सांगितलं. आणि त्याच्यामध्ये भितरकनिकाचा सुद्धा उल्लेख करायला आपल्याला पाहावयास मिळतं. भितरकनिका जे आहे हे नोटिफाईड रामसर वेटलँडसाठी ते नोटिफाईड केले गेलेलं एक वेटलँड आहे. म्हणजे अनेक वनस्पतींच्या प्रजाती तिथं आढळतात. जवळजवळ 62 प्रकारच्या वनस्पती मँग्रोव्ह वनस्पती तिथं आढळतात. आणि मँग्रोव्ह वनस्पतींना त्याच प्रमाणात गोड्या पाण्याची सुद्धा गरज असते, गोडं पाणीसुद्धा तेवढ्याच प्रमाणात त्यांना पाहिजे वाढण्यासाठी, परंतु ते गोडं पाणी कमी होतं. त्यामुळं त्या भितरकनिकाला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे, त्या फॉरेस्टला धोका निर्माण झालेला आपल्याला पाहावयास मिळतं. मग याच्यातून की पॉईंट त्याचबरोबर ब्राह्मणी रिव्हर्सबरोबर खरास्रोता रिव्हरचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा खाऱ्या पाण्याचं प्रमाण वाढत आहे असं याच्यामध्ये सांगितलं आहे. मग त्याच्यामध्ये पहिला की पॉईंट आपल्याला खरास्रोता रिव्हर आणि ब्राह्मणी रिव्हर यांचा मॅप बघणं गरजेचं आहे. यांच्याविषयी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे, पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट भितरकनिकाचा उल्लेख आला इथं. मग भितरकनिका जो फॉरेस्ट आहे त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे. आणि तिसरा आणि महत्त्वाचा की पॉईंट आपला काय आहे तर मँग्रोव्ह फॉरेस्ट, मँग्रोव्ह वनस्पती कोणकोणत्या आहेत, मँग्रोव्ह फॉरेस्ट इंडियामध्ये कुठं कुठं आढळतात याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. एवढं 3 की पॉईंट या न्यूजच्या अंतर्गत आपण बघू शकतोय. मग आता इथं ब्राह्मणी रिव्हर आहे आणि खोरास्रोता रिव्हर आहे ना त्याची इन्फॉर्मेशन आपण इंटरनेटवर सापडते का बघूया. जर सापडले तर आपण डिटेलमध्ये ते बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण विकिपीडियाच्या माध्यमातून ब्राह्मणी रिव्हरविषयीची छोटीशी इन्फॉर्मेशन पाहू शकतो. विशेष करून ब्राह्मणी रिव्हर जी आहे ती ओडिसाची महत्त्वाची रिव्हर मानली जाते. ओडिसामधली महत्त्वाची रिव्हर ब्राह्मणी रिव्हर मानली जाते. आणि ही जी रिव्हर आहे ती सीजनल रिव्हर आहे, म्हणजे पाऊस पडला तर त्याला
पाणी असतं. उन्हाळ्यामध्ये विशेष करून त्याच्या पाण्याची पातळी जी खूप खालावलेली पाहाव्यास मिळते, त्याला आपण सीझनल रिव्हर म्हणतो. तशाच प्रकारची सीझनल रिव्हर असलेली पाहाव्यास मिळते. मग आता बाकीच्या ज्या बारमाही रिव्हर असतात त्या कोणत्या असतात, तर त्याच्यामध्ये गंगा, आपण हिमालयामधून उगम पावणाऱ्या ज्या रिव्हर असतात ना, त्या विशेष करून बारमाही रिव्हर मानल्या जातात. कारण का, तर त्याच्यामध्ये त्या रिव्हरमध्ये बारमाही पाणी वाहत असतं. त्याला पाऊस पडला नाही पडला त्याच्यावरती परिणाम होत नाही. कारण हिमालयातला जो बर्फ आहे तो वितळत असेल तर तो वितळलेलं पाणी जे आहे त्या रिव्हरमधून येताना आपल्याला पाहावयास मिळतं. आणि हिमालयांमधून वेगवेगळे झरे जे असतात ते काही झरे असे आहेत की ते बारमाही वाहत असतात, त्यामुळे सुद्धा त्या रिव्हरला बारमाही रिव्हर म्हटलं जातं. परंतु ही ब्राह्मणी रिव्हर कसली, तर ती सिजनल रिव्हर आहे. आणि विशेष करून याचा सोर्स जो आहे तो शंख रिव्हर आणि साऊथ कोयल रिव्हर या 2 रिव्हर एकत्र येऊन ब्राह्मणी रिव्हरचा उगम होतो, असं याच्यामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतं. अशी इन्फॉर्मेशन आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि ही जी रिव्हर आहे ते जाऊन कोणत्या समुद्राला मिळते, तर बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळते आणि इंडियापुरतीही मर्यादित असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. इथं लेंथ त्याची दिली, इथं डिस्चार्ज एरिया त्याचा दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळते, म्हणजे बेसिन एरिया तिथं आपल्याला पाहाव्यास मिळते. सॉरी, डिस्चार्ज म्हणजे पर मीटर सेकंड जो त्याचा वाहण्याचा जो वेग आहे ते इथं दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. एवढी बेसिक इन्फॉर्मेशन आपण विकिपीडियाच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला. इथं आपण या साईटवरती ब्राह्मणी रिव्हरविषयी बघू शकतोय. हा ब्राह्मणी रिव्हरचा मॅप आपल्याला पाहाव्यास मिळतोय आणि त्याच्यामध्ये विशेष करून हा जो एरिया आहे तो ओडिसामधला एरिया जो आहे तो ब्राह्मणी रिव्हरचा फ्लो इथं दाखवणारा एरिया आपल्याला पाहाव्यास मिळतोय. आणि ही विशेष करून बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळते ही रिव्हर, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे. ही फक्त मॅप दाखवण्याचा प्रयत्न केला की आपल्या माइंडमध्ये एक प्रकारची इमेज ब्राह्मणी रिव्हरची क्रिएट व्हावी याच्यासाठी. आणि खारास्रोता रिव्हरविषयी जर बोलायचं झालं तर खारास्रोता रिव्हर ही ब्राह्मणी रिव्हरचीच एक ट्रिब्युटरी म्हणजे उपनदी असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. ते ब्राह्मणी रिव्हरलाच जाऊन मिळत असलेले पाहाव्यास मिळते. आणि ही सुद्धा ओडिसामधले महत्त्वाचे रिव्हर, एक प्रकारे मँग्रोव्ह फॉरेस्टसाठी महत्त्वाचे रिव्हर मानलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते, ही आपण प्रयत्न केला की खारास्रोता रिव्हर असू द्या, ब्राह्मणी रिव्हर असू द्या, यांची इन्फॉर्मेशन बघण्याचा. पुढची न्यूज आहे ती तालिबानशी रिलेटेड असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि विशेष करून अफगाणिस्तानमध्ये जो पंजशीर डिस्ट्रिक्ट आहे, तो पंजशीर एरिया आहे, तो पंजशीर एरिया आणखीसुद्धा तालिबानला स्वतःच्या ताब्यात घेता आला नाही. आणि तिथं विशेष करून जे पहिले व्हाईस प्रेसिडेंट आहेत ते त्या पंजशीरमधूनच तालिबानसोबत लढत असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि त्यांच्यासोबत कदाचित तालिबानला पुढेसुद्धा युद्ध करावं लागेल अशी परिस्थिती आहे. आणि तेच या न्यूजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि बाकी अफगाणिस्तानचं लोकेशन वगैरे ऑलरेडी आपण बघून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये काय काय की पॉईंट बघायचे आहेत आपल्याला, ते सुद्धा आपण बघून ठेवलेलं आहे. त्यामुळे बाकी या न्यूजमध्ये डिस्कस करण्यासारखं काही नाही आहे. इथं आपल्या आजच्या ज्या महत्त्वाच्या न्यूज होत्या ना, त्या महत्त्वाच्या न्यूज समाप्त होत आहेत. आता महत्त्वाचे जे काही एडिटोरियल्स आहेत ना, ते एडिटोरियल्स आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करूयात. आपलं जे पहिलं एडिटोरियल आहे ना, ते एडिटोरियल आहे USA वरती. आणि विशेष करून कशाशी रिलेटेड आहे, तर अफगाणिस्तानमधली जी सिच्युएशन आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. मग याच्यामध्ये USA जो आहे तो अफगाणिस्तानमधून बाहेर पडला आहे, त्याचे USAला काय तोटे होतील आणि USAला काय फायदे होतील हे या आर्टिकलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु त्याच्यामध्ये मग USA अफगाणिस्तानमध्ये काय करत होता याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. अफगाणिस्तानमध्ये आता काय सिच्युएशन अशी का झाली याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. म्हणूनच मी याच्यावरती वेगळं डिस्कशन करणार. अफगाणिस्तानमध्ये सिच्युएशन आत्ताची अशी का झाली, त्याची हिस्ट्री काय, याचं वेगळं व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. आपली करंट बेस्ड इश्यू ही प्लेलिस्ट आहे ना, त्याच्यामध्ये ऑलरेडी मी ते तशा प्रकारचे एडिटोरियल डिस्कस करणार वेगळं व्हिडिओ अपलोड करून ठेवलेलं आहे. तरी पण आपल्याला आता हे एडिटोरियल डिस्कस करायचं आहे ना, त्यामुळं मी तुम्हाला एक ढोबळ इन्फॉर्मेशन देतो की USA तिथं का होता आणि आता USA तिथून एक्झिट झालेला आहे, त्यामुळे तिथं तालिबानचं वर्चस्व प्रस्थापित झालेलं आहे. मग आता USAला त्याचे बेनिफिट काय होतील आणि त्याचे लॉसेस काय होतील हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग हिस्ट्रीमध्ये जर आपण गेलो ना, तर आपण 2001चा जर पिरियड बघितला तर तेव्हापासून तिथं अफगाणिस्तान एंटर झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग याची हिस्ट्री तुम्हाला आता सांगतो. 1996 पासूनचा 1996च्या पुढचा जर पिरियड आपण बघितला तो 2001 पर्यंतचा पिरियड, जवळजवळ तेव्हापर्यंत तिथं तालिबानची सत्ता होती. म्हणजे आता तुम्ही तालिबान जास्त ऐकत असाल, पण तालिबानचे वर्चस्व आताच तिथं प्रस्थापित झालेलं नाही. तर 1996 मध्ये सुद्धा तालिबानचं तिथं वर्चस्व होतं. 1996 नंतर 2001 पर्यंत जवळजवळ.
परंतु 2001मध्ये काय झालं तर USA ने इंटरव्हेन्शन केलं अफगाणिस्तानमध्ये आणि तिथं डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंटची स्थापना केली. आता तुम्ही म्हणाल मग USA ला काय गरज होती अफगाणिस्तानमध्ये जायची आणि तिथं डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंटची स्थापना करायची. तर USA ला गरज होती कारण 9/11चा जो अटॅक झाला होता USA मध्ये, मोठी बिल्डिंग पाडलेली होती, त्याच्यामध्ये जवळजवळ 2 विमानांकडून अटॅक केला गेला होता त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ शेकडोंमध्ये अमेरिकन नागरिक मारले गेले. त्याच्यामध्ये इंडियनसुद्धा काय होते, इंडियन ओरिजिनचे ते नागरिक मारले गेले होते. मग ते जे कार्य केलं होतं ते जो लादेन आहे त्यानं हे कार्य केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. आणि लादेनला सहकार्य करणारं कोण होतं त्यावेळेस, तर ते होतं तालिबान. समजते तुम्हाला. आणि याच तालिबानचं सरकार अफगाणिस्तानमध्ये चालत होतं, याच तालिबानचं वर्चस्व अफगाणिस्तानमध्ये होतं. मग त्याचा बदला घेण्यासाठी USA ने अफगाणिस्तानमध्ये इंटरव्हेन्शन केलं आणि हे जे तालिबानी आहेत ना त्यांना सत्तेवरून पायउतार व्हायला लावलं आणि तिथं एक डेमोक्रॅटिक म्हणजे लोकशाही गव्हर्नमेंटची स्थापना केली गेली. मग आणि त्याला ते एक कारण झालं. आणि आणखी एक कारण काय होतं तर जे तालिबान हे आहेत ना ते अफगाणिस्तानी नागरिकांवर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय करत होते. तिथं टेररिस्ट म्हणजे आतंकवाद्यांना सहकार्य करण्याचं कार्य ते करत होते. त्यामुळे जगातील इतर कंट्रींना सुद्धा त्यांचा वारंवार त्रास होतच होता. आणि त्याच्यामध्ये विशेष करून काय तर महिलांबद्दल यांचे जे कायदे होते ते खूप कडक आणि खूप निर्दयी होते, खूप अन्यायकारक होते. म्हणजे त्याचे एक्झाम्पल द्यायचं झालं तर महिलांनी सिनेमा बघायचा नाही, महिलांनी घराच्या बाहेर पडायचं नाही. जर घराच्या बाहेर पडायचं असेल तर त्यांच्या घरातील एक पुरुष त्यांच्याबरोबर असलाच पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी ड्रायव्हिंग करायचं नाही, त्यांनी कोणत्याही प्रकारचं कार्य बाहेर जाऊन म्हणजे जॉब वगैरे करायचं नाही. अशा प्रकारचे नियम तिथं लावले गेले होते. मग बाकी ठिकाणी तर त्यांना महिलांना आरक्षण असण्याची काही गरजच नाही, ते तर आपण विचार पण करू शकत नाही. मग यामुळं महिलांवरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या तालिबानी जे आहेत ते अन्याय करत होते. मग हे सुद्धा कारण USA ला इंटरव्हेन्शन तिथं करायला झालं. जगातील अनेक कंट्रींनी USAचं समर्थनसुद्धा त्यावेळेस केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. परंतु USAचा स्वार्थ त्याच्यामध्ये काय होता तर स्वतःच्या कंट्रीमध्ये जो इन्सिडेंट झालेला आहे ना त्याचा बदला घेणे. जरी वरून आपल्याला वाटत असेल की USA तिथं इंटरव्हेन्शन त्यावेळेस USA ने केलं होतं की डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंटची स्थापना करण्यासाठी, पण USAचं ऑब्वियस इंटेन्शन काय असणार आहे तर स्वतःच्या नागरिकांवर जो अन्याय झाला आहे त्याचा बदला घेणं आणि हे जे आतंकवादी कारवायांना सहकार्य करतात यांना नष्ट करणं, जेणेकरून आपल्याला भविष्यात अशा प्रकारचा त्रास होऊ नये, हे इंटेन्शन USAचं होतं. मग 2001मध्ये काय झालं तर USAनं तालिबानना सत्तावतार होण्यास भाग पाडलं, डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंटची स्थापना झाली. हे ठीक आहे, परंतु इथून पुढं डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंटची जरी स्थापना झाली तर ते पूर्ण तालिबानी जे आहेत त्यांच्या कारवाई थांबल्या नाहीत, ते वारंवार अटॅक करतच होते. त्यामुळे या डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंटला सुरक्षा देणं गरजेचं होतं. मग ते सुरक्षा देण्याचं कार्य अमेरिकन आर्मीनं केलं. म्हणजे अमेरिकानं तिथं स्वतःची आर्मी डिप्लॉय केली आणि ती त्यांची जी स्वतःची आर्मी होती ना, स्वतःची मिलिटरी होती ना, ती जवळजवळ 2001 पासून आत्ता 2021पर्यंत तिथं त्या गव्हर्नमेंटला त्या नागरिकांना सुरक्षा देण्याचं कार्य करत होते. बरोबर आहे. परंतु जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प गव्हर्नमेंट आलं आणि आत्ता जो बायडन गव्हर्नमेंट, या गव्हर्नमेंटकडून विशेष करून निर्णय घेण्यात आला की अफगाणिस्तानमधली जी त्यांची आर्मी आहे ती वापस घ्यायची आणि अफगाणिस्तानची जबाबदारी जी आहे ती स्वतः अफगाणिस्तानवरती द्यायची. बरोबर आहे. आणि हा खरं तर डोनाल्ड ट्रम्प गव्हर्नमेंटमध्ये फैसला झाला होता, पण जो बायडन गव्हर्नमेंट याला अंमलबजावणी करताना याची दिसलं आपल्याला. आणि तशा प्रकारे मग आत्ता पूर्ण जी USAची फोर्स आहे ती अफगाणिस्तानमधून बाहेर पडली. मग परंतु याचा परिणाम काय झाला तर USAची फोर्स बाहेर पडत होते ना त्यावेळेस ऑब्वियस आहे तालिबानी जे आहे ते पुन्हा जागृत झाले, पुन्हा जास्त ताकदवर झाले आणि यांनी पुन्हा अफगाणिस्तान काबीज करायला सुरुवात केली. बरोबर आहे. आणि जसजसं USA तिथून बाहेर पडेल तसं तालिबानना विरोध करणारं जास्त कोणी उरलं नाही. फक्त अफगाणिस्तानी नागरिक आणि अफगाणिस्तानची जी काय आर्मी असेल ती तिथं उरली फक्त. परंतु ते जे अफगाणिस्तानी फायटर आहेत, त्याला आपण अफगाणिस्तानी मिलिटरी म्हणू शकतो, त्या गव्हर्नमेंटची मिलिटरी तेवढी सक्षम नव्हती. त्यामुळं तालिबान जे आहे ते सहजगत्या अफगाणिस्तानवरती वर्चस्व प्रस्थापित करण्यात यशस्वी झालं. आणि आत्ता USAची पूर्ण फोर्स जी आहे ती बाहेर पडलेली आहे, USA मायदेशी परतलेली आहे आणि तिथं आता तालिबानचं वर्चस्व प्रस्थापित झालेलं आहे. डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट तिथं तालिबान्यांनी जे आहे ते डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. आणि त्याचे डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंटचे जे प्रेसिडेंट होते अशरफ घनी हे सुद्धा देश सोडून बाहेर पळून गेलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं.
समजते तुम्हाला. अशा पद्धतीनं तिथं तालिबानची सत्ता पुन्हा एकदा प्रस्थापित झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता या आर्टिकलमध्ये काय सांगितलं की आता तालिबानची सत्ता तिथं प्रस्थापित झाली आहे. त्याच्यामध्ये USA आणि तालिबानचा काही दोहा ॲग्रीमेंटसुद्धा झाला आहे की तालिबानमध्ये अफगाणिस्तानमध्ये शांतता राहील इथून पुढं, तालिबान टेररिस्टांना सहारा देणार नाही, अशा प्रकारचा ॲटिट्यूड तालिबानचा दिसतोय. परंतु हा ॲटिट्यूड भविष्यात सुद्धा राहील का, तर ते आपण सांगू शकत नाही. तालिबानांची जर हिस्ट्री आपण बघितली तर ती आतंकवाद्यांना सहकार्य करणारी हिस्ट्री ठरली, आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन देणारी हिस्ट्री ठरली आणि स्वतःसुद्धा आतंकवादी कारवाई करणारी हिस्ट्री त्यांची ठरलेली आहे. त्यामुळे भविष्यात याचा तोटासुद्धा USAला होऊ शकतो. अनेक USAचे जे दुश्मन आहेत त्यांना सहकार्य करताना सुद्धा तालिबान आपल्याला पाहाव्यास मिळेल, अशी सुद्धा परिस्थिती आहे, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि याच्यातून USAला फायदा काय होऊ शकतो, तर USAचा जो खर्च होत होता, तिथल्या फोर्सवरती खर्च जो USAचा होत होता अफगाणिस्तानला सुरक्षा देण्यामध्ये, त्या खर्चामध्ये आता बचत होईल. त्यामुळं USAच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा फायदा होईल आणि नागरिकांमधून USA नागरिकांमधून सुद्धा अनेक वेळेला प्रोटेस्ट काढले गेले, याच्या विरोधात आंदोलन केले गेले की आमच्या टॅक्सचे पैसे जे आहेत ते तुम्ही अफगाणिस्तानसाठी खर्च करताय, अफगाणिस्तानच्या सुरक्षिततेसाठी खर्च करताय आणि ते खर्च करू नयेत, अशा पद्धतीच्या निदर्शनंसुद्धा USAमध्ये पाहाव्यास मिळाले होते. त्यामुळे आता USAला काय होईल, तर त्यांचा जो खर्च तिथं होत होता तो खर्च कमी होईल, पूर्णतः त्या पैशाची बचत होताना आपल्याला पाहाव्यास मिळेल. आणि फोर्सचा खूप मोठा हिस्सा जो आहे तो अफगाणिस्तानमध्ये डिप्लॉय केला गेला होता, तो आता तो हिस्सा आहे तो USA जे आहे तो स्वतःच्या कंट्रीच्या सुरक्षिततेसाठी वापरू शकतं. हा एक फायदा USAला होऊ शकतो. परंतु उद्या म्हणजे फ्युचरमध्ये USAमध्ये जे काही टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज होतील त्याला कदाचित तालिबान सहकार्यसुद्धा करताना आपल्याला पाहाव्यास मिळेल. हा एक महत्त्वाचा तोटा USAला होऊ शकतो. आणि इतर ज्या कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये इंडियासुद्धा आहे, इंडियालासुद्धा अशा प्रकारचा तोटा होऊ शकतो आणि इतर कंट्रींनासुद्धा अशा प्रकारचा तोटा होऊ शकतो. त्यामुळे USAनं अफगाणिस्तानमधून एक्झिट होणं हे कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे याचा विचार करणं गरजेचं आहे, असं सांगणार हे खरं तर आर्टिकल आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि याच्यामध्ये नाटोचा सुद्धा, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन जी आहे ना, तिचासुद्धा याच्यामध्ये काय रोल आहे, तिचेसुद्धा त्या संघटनेद्वारे सुद्धा इथं फोर्सेस डिप्लॉय केले गेले होते, परंतु ते सुद्धा आता बाहेर पडलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यामुळे नाटोबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. ही ढोबळमानाने मी तुम्हाला हिस्ट्री सांगायचा प्रयत्न केला आणि आर्टिकलमध्ये काय सांगितलं हे सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला. मग आता याच्यामधून की पॉईंट काय बघायचे, तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडिया USA रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे, इंडिया अफगाणिस्तान रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. दुसरं, मी जी ही ढोबळमानाने हिस्ट्री तुम्हाला सांगितली ती टोटल हिस्ट्री तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये रशियाचा सुद्धा उल्लेख केला नाही मी आता. रशियाचा सुद्धा रोल आहे याच्यामध्ये. USAच्या अगोदर रशियानं सुद्धा अशा प्रकारचे प्रयत्न केले होते, त्याचीसुद्धा माहिती पाहिजे. त्यामुळे तशा प्रकारची हिस्ट्री जी आहे ती डिटेल बघणं गरजेचं आहे. समजलं तुम्हाला? एवढे की पॉईंट आपण याच्यातून घेऊ शकतो. आणि नाटोचा उल्लेख आला म्हणून नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन काय आहे त्याचीसुद्धा विकिपीडियाच्या माध्यमातून डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. एवढे की पॉईंट या एडिटोरियलच्या माध्यमातून आपण शिकू शकतोय, घेऊ शकतोय. पुढचं महत्त्वाचं एडिटोरियल कोणतं आहे ते बघूयात. पुढचं जे हे एडिटोरियल आहे ना, हे इथं आपल्याला पाहाव्यास मिळते. हे छोटंसं एडिटोरियल आहे GST कलेक्शनविषयीचं. आपण न्यूजमध्ये बघितलं होतं, परवाच्या फ्रंट पेजलाच न्यूज होती की GST कलेक्शन जे आहे ते जुलै महिन्यात जेवढं कलेक्शन झालं आहे ना त्याच्या कंपॅरिझनमध्ये ऑगस्टमध्ये थोडं कमी कलेक्शन झालेलं आहे. समजते तुम्हाला? आणि त्यामुळं हे सांगणारं खरं तर हे एडिटोरियल असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आपण या एडिटोरियलमध्ये असं सुद्धा सांगितलं की आपण फक्त महिन्याचं कंपॅरिझन न करता आपण वर्षाचं कंपॅरिझन करायला पाहिजे. आणि जो कोविड-19चा इम्पॅक्ट आहे तो आत्ता आपल्याला जाणवतो आहे आणि तो कोविड-19चा इम्पॅक्ट पुढंसुद्धा काही महिन्यात जाणवेल आपल्याला. त्यामुळं या आकडेवारीवरून आपल्या टोटल अर्थव्यवस्थेचा अंदाज आपण लावू शकत नाही. त्याला अर्थव्यवस्थेचा अंदाज टोटल लावण्यासाठी मोठ्या पिरियडचा अभ्यास करणं गरजेचं आहे. असा एक कोर गाभा या आर्टिकलचा असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये काही नाही आहे. की पॉईंट घ्यायचं झालं तर GST विषयी माहिती आपल्याला असायला पाहिजे. याच्या अगोदर पण भरपूर वेळा मी सांगितलं आहे की गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि एकंदरीत टॅक्स काय, इनडायरेक्ट टॅक्स कशाला म्हणायचं, डायरेक्ट टॅक्स कशाला म्हणायचं, त्याचे एक्झाम्पल्स काय काय आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. एवढं इम्पॉर्टंट हे आर्टिकल आहे. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये काही नाही आहे. पुढचं हे आर्टिकल अजिबात इम्पॉर्टंट नाही. एका चेन्नई शहराविषयी याच्यामध्ये बोललं गेलं आणि त्याच्यामध्ये कोविड-19ची वाढती संख्या आणि त्याच्यामध्ये वाढते डेथ्स
याच्याविषयी एस्टिमेट करणारे आर्टिकल आहे, त्यामुळे हे काय आपल्याला बघण्याची काय गरज नाही आहे. आणि साईडचं जे छोटंसं आर्टिकलही दिलं आहे ना, पुन्हा ते USAची पॉलिसी अफगाणिस्तानमधली कशी आहे, मग त्यांनी कसा प्रयत्न केला अफगाणिस्तानमध्ये रिमेक करण्याचा, अफगाणिस्तानला पुनर्निर्मिती अफगाणिस्तानची करण्याचा, तिथं डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटची स्थापना करण्याचा, हे याच्यामध्ये चर्चा केली. आणि त्याच उद्देशाने मी तुम्हाला टोटल हिस्ट्री तिथं ढोबळमानं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुन्हा हे डिस्कस करण्याची आपल्याला काय गरज नाही आहे. इथं आपले आजचे महत्त्वाचे एडिटोरियल समाप्त होत आहेत आणि आजचा द हिंदू इथं समाप्त होतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांनी शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होऊ शकेल. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.